काय सांगताय? तुमच्या आंब्याच्या बागेमध्ये अजून फुलंच आली नाहीत? कसं शक्य आहे? तुम्हाला चांगला मोहर त्या ठिकाणी आंब्याच्या बागेमध्ये येणं गरजेचं आहे. जर का तुम्हाला त्या ठिकाणी चांगली आंब्याची फळं उन्हाळ्यामध्ये जर तुमच्या बागेतनं तोडून खायची असतील तर. चांगलं आंब्याचं मॅनेजमेंट कसं करावं? आपण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की अर्धवट ज्ञान जे आहे ते घातक असतं. सर्वसाधारणपणे आपण आंब्यामधलं जे काही मॅनेजमेंट बघायचं झालं, तर ज्यावेळेस आपला समजा पूर्वीच्या सीझनचा जो आंबा आहे तो मे जूनमध्ये एकदा तुटून गेला की सर्वात प्रथम काय करायचं आहे की ज्या काही आपल्या झाडावरील आंब्याच्या झाडावरील ज्या काही वाळलेल्या ज्या काही फांट्या असतील किंवा ज्याच्यावरती काही रोग वगैरे दिसला, तर त्याची जी आहे थोडीफार व्यवस्थित प्रमाणावरती आपल्याला छाटणी करून घ्यायची आहे आंब्याची व्यवस्थितपणे. त्यानंतर आपल्याला जुलै महिन्यामध्ये साधारणपणे ज्यावेळेस त्या ठिकाणी पावसाळ्याची सुरुवात झालेली असते बऱ्यापैकी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर आपल्याला त्यावेळेस काय करायचं आहे, आंब्याला चारही बाजूने जे आहे ते त्या ठिकाणी खंदून घ्यायचं आहे. त्या आंब्याच्या झाडाचा घेरा बघायचा आहे आणि त्याच्या तेवढ्या अंतरावरती खोडापासून दूर त्या ठिकाणी आपल्याला साधारणपणे 4-5 फूट दूर जे आहे चारही बाजूने त्याला एक रिंगण त्या ठिकाणी खंदायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 3 ते 4 किलो जे आहे कायटोसन फॉर्टिफाईड ब्रिकेट जे आहेत तर ते आपल्याला ॲप्लाय करायचे आहे एका झाडासाठी. ठीक आहे. तर साध्या खतांमध्ये आणि कायटोसन फॉर्टिफाईड ब्रिकेट्समधला हा जो फरक आहे की आंबा हे पीक जे आहे हे साधारणपणे वर्षभर चालत असतं आणि त्यासाठी जे काही आपल्याला नत्र असेल, स्फुरद, पालाश हे जे काही अन्नद्रव्य लागत असतात, तर ते अन्नद्रव्य आपल्याला हळूहळू त्या ठिकाणी आंब्या पिकाला मिळाले पाहिजे. जास्त वेळेसाठी त्या ठिकाणी ते रिलीज झाले पाहिजे. तर त्यासाठी आपण ब्रिकेट टेक्नॉलॉजीचा वापर करत असतो. त्यामध्ये कायटोसन पण आहे. त्यामुळे जे काही झाडावर येणारे जे काही स्ट्रेस आहेत तर ते कमी करण्याचं काम देखील ते ब्रिकेट टेक्नॉलॉजी करत असते. याच्यावरती आपण अधिकृतपणे त्या ठिकाणी दापोली कृषी विद्यापीठ असेल, त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल, इथे मागील 4-5 वर्षापासून याच्यावरती चांगल्या प्रमाणावरती संशोधन झालेलं आहे आणि हे विद्यापीठाचं त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी विकसित झालेली आहे. त्यासोबतच बघा, आपल्याला जे आहे ते साधारणपणे एक 5 वर्षाचं जर का झाड असेल तर आपण गृहीत धरूया की 25 ते 30 किलो आपल्याला प्रत्येकाला एक चांगलं शेणखत जे आहे तर ते त्यात आपल्याला ब्रिकेट्सच्या वरती टाकायचं आहे. मातीने त्याला व्यवस्थित झाकून द्यायचं आहे आणि त्यासोबतच हे केल्यानंतरच लगेच आपल्याला 2 ml प्रति लिटर जे पॅक्लोब्युट्राझोल आपल्याला मार्केटमध्ये मिळतं, जे केमिकल आहे, तर ते आपल्याला 2 ml प्रति लिटरच्या हिशोबाने आपल्याला आंब्याला पूर्णपणे व्यवस्थित ड्रेंचिंग करायची आहे. तर साधारणपणे ह्या पॅक्लोब्युट्राझोलला मार्केटमध्ये तुम्ही कल्टार या नावाने पण ओळखत असाल. तर हे जे आहे हे औषध आपल्याला आणायचं आहे आणि 2 ml प्रति लिटर या प्रमाणामध्ये आपल्याला जे काही आहे जमिनीमध्ये त्याचं ड्रेंचिंग करायचं आहे. याचा फायदा काय होतो, तर त्यामुळे जे आहे लवकर त्या ठिकाणी पालवी येते. जी पालवी येत आहे ती लवकर त्या ठिकाणी परिपक्व होते. त्यानंतर त्याला येणारा जो मोहर आहे तो चांगल्या प्रमाणावरती येतो आणि लवकर येण्याचा त्याचा त्या ठिकाणी प्रयत्न असतो. साधारणपणे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आपल्याला तो मोहर जो आहे तो आलेलाच त्या ठिकाणी दिसला पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट अजून लक्षात घ्या की जुलै-ऑगस्ट या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती जे आहे खोडकीड जी आहे तर ती येत असते, ज्याला आपण त्या ठिकाणी स्टेम बोरर पण म्हणत असतो. त्यामुळे त्याचा जर का प्रादुर्भाव झाला तर आंब्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला नुकसान पूर्णपणे होताना दिसेल. त्यामुळे आपल्याला बोर्डेक्स जे पेस्ट असेल ते घट्ट त्या ठिकाणी एक तयार करायचं आहे आणि त्याचं जे साधारणपणे खालून 3 ते 4 फुटापर्यंत जेवढं खोड असेल तर तेवढ्याला आपल्याला त्याला काय करायचं आहे, पेस्टिंग करायचं आहे. एक आपण भिंतीला रंग जसा देतो त्या प्रकारे आपल्याला त्याला पेस्टिंग करायचं आहे. त्यासोबतच मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की साधारणपणे आपल्याकडे जो पाऊस आहे तो एक 15 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रामधनं गेलेला असतो आणि पाऊस गेल्या गेल्या आपल्याला त्या ठिकाणी झाडाला कुठल्याही प्रकारे पाणी द्यायचं नाही आहे. आपली जी काही जमीन आहे ती त्या ठिकाणी सुकू द्यायची आहे, कारण की आपल्याला झाडाला आता पाण्याचा ताण द्यायचा आहे. निसर्गामध्ये सर्वसाधारणपणे कुठलीही सजीव गोष्ट असेल, मग ते आपण मनुष्य असू द्या किंवा त्या ठिकाणी वृक्ष असू द्या, कुठलाही प्राणी असू द्या, ज्यावेळेस कुठल्याही प्रकारचं ताण ज्यावेळेस निसर्गाचा त्याला दिसायला लागतो त्यावेळेस सर्वात पहिली भीती जी आहे ती त्याच्या मनामध्ये ही येते की माझं पुढचं भविष्य काय असेल, माझ्या पुढच्या पिढ्या त्या ठिकाणी कशा आपल्याला वाढवता येतील, ह्या निसर्गामध्ये आपल्याला कसा तग धरून राहता येईल. तर त्यावेळेस अशा पोटी त्या ठिकाणी काय होतं की पुढची जी जनरेशन आहे तर ती तयार करण्याची, म्हणजे पुढची पिढी रुजवण्याची आपण पुढची तयारीला लागत असतो. त्यामुळे हीच गोष्ट जी आहे ती आपण झाडांवरती पण लागू करू शकतो एक प्रकारे, की आंब्यामध्ये पण बघा, ज्यावेळेस आपण पाण्याचा ताण जो आहे तो त्या आंब्याच्या पिकाला देत असतो, तर त्या ताणामुळे काय होतं एकंदरीत, तर झाडाला कुठेतरी तो ताण बसल्यामुळे एक तर पहिली गोष्ट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आपण पाणी देत नाही, पाण्याचा ताण एक पडतो, थंडी त्या ठिकाणी वाढायला सुरुवात होते, थोडासा जो थंडीचा पण जो ताण आहे तो त्या पिकावरती बसायला सुरुवात होतो.
तर त्यामुळे जे आहे झाड आपल्याला बघा की जे की फ्लावरिंग आहे ती त्या ठिकाणी देताना दिसते. मित्रांनो, एकदा जो झाडावरती एकदा आपण पाण्याचा ताण दिला की साधारणपणे आपल्याला काहीशी त्या ठिकाणी पानगळ झालेली दिसते किंवा आता बघा इथे झाडाच्या खाली आपल्याला पानगळ आहे बऱ्यापैकी झालेली. आणि या पानांचं आपण काय करायचं आहे, हे पानं काहीशी आपण झाडाखाली थोडे थोडे गोळा करायचे आहेत आणि याला आपण काय करायचं, पेटवायचं आहे. ठीक आहे. याला जर का त्या ठिकाणी पानांची जर तुम्हाला जास्त काही पानगळ झालेली दिसली नाही तर तुम्ही दुसरीकडनं काहीतरी आपलं वाळलेलं काडी कचरा आणा आणि जे की आंब्याच्या बागेमध्ये जे आहे ते छोटे छोटे जे आहेत एक गंज त्या ठिकाणी निर्माण करा आणि त्याला पेटवा. आणि पेटवायचं असं आहे की पूर्ण झाडं जळून जाईल असं पेटवायचं आपल्याला बिलकुल नाही आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, पेटवण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला की याचं साधारणपणे धूर निघणं अपेक्षित आहे. आपल्याला स्मजिंग ऑपरेशन त्या ठिकाणी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये करायचं आहे फूल येण्यासाठी. ठीक आहे. तर स्मजिंग म्हणजे काय की आपण ज्यावेळेस या पानांचा किंवा कुठल्याही काडी कचऱ्याचा जेव्हा धूर त्या ठिकाणी आंब्याच्या झाडाखाली करत असतो तर त्यामुळे काय होतं, तर जे झाडामध्ये त्या धुरामुळे जे आहे ते इथिलीन गॅस जो आहे तो सिक्रेट व्हायला काहीसा सुरुवात होतो, जो की तुमच्या आंब्याचा फ्लोरा त्या ठिकाणी येण्यासाठी एक मोठ्या प्रमाणावरती आपल्याला मदत त्या ठिकाणी मिळत असते. आता मित्रांनो, एकदा जो काही पाण्याचा ताण पडायला सुरुवात झाला पिकावरती की आपल्याला 15 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरच्या आसपास की पोटॅशियम नायट्रेट त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी वॉटर सॉल्युबल जे असतील त्या घ्यायच्या आहेत. आणि हे दोघे जे आहेत तर आपल्याला मिक्स करायची आहे 2 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये. ठीक आहे. 2 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट आणि 2 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट घ्यायचे आहेत. कारण की बघा, आणि याचा जो आहे तो झाडावरती आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे. ठीक आहे. जे की आपलं पीक असेल याच्यावरती आपल्याला आंब्यावरती स्प्रे घ्यायचा आहे. कारण काय की एकदा झाड जे आहे ते आपलं तानावरती जेव्हा पडायला सुरुवात होतं तर त्याला पाण्याची त्या ठिकाणी कमतरता भासायला लागते. आणि त्यासाठी तो ताण सहन करण्याची जी त्याच्यामध्ये क्षमता आहे ती वाढवण्यासाठी, त्यासोबतच आपल्याला त्याच्यावरती रोगराई पण येऊ शकते त्यावेळेस, कारण की झाड थोडंसं नाजूक होत असतं ताण पाण्याचा पडल्यामुळे. त्यामुळे आपल्याला पोटॅशियम तिथे देण्याची गरज आहे. पोटॅशियम जो ताण आहे तो सहन करण्यासाठी मदतगार त्या ठिकाणी सिद्ध होत असतो. आणि त्यासोबतच ती एकदा फवारणी झाली 15 ऑक्टोबरच्या आसपास की पुन्हा नंतर आपल्याला 15-20 दिवसानंतर पुन्हा एक फवारणी घ्यायची पोटॅशियम नायट्रेटची. त्यालाच आपण 13-0-45 असं देखील म्हणतो, तो ग्रेड आहे. ते पुन्हा 2 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे. आणि त्यासोबत आपल्याला जे आहे NaA म्हणजे नॅफ्थॅलिन ॲसेटिक ॲसिड जो आहे तर ते पण घ्यायचं आहे साधारणपणे 0.5 ml 1 लिटर पाण्यामध्ये. आणि याचं जे आहे आपल्याला फवारणी चांगल्या पद्धतीने आपल्याला आंब्या पिकावरती घ्यायची आहे. त्याचा फायदा काय होतो NaAचा की जे काही डोळे असतील तर ते चांगले मोठ्या प्रमाणावरती येण्यासाठी मदतगार आपल्याला सिद्ध होताना दिसतं. तर मित्रांनो, साधारणपणे त्याच्या 1 महिन्यानंतर काय करायचं आहे, तर आपल्याला 0-0-50 ज्याला आपण सल्फेट ऑफ पोटॅश पण त्या ठिकाणी म्हणतो, तर ते त्या ठिकाणी आपल्याला खत 2 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आहे. त्यासोबत आपल्याला पुन्हा एकदा NaA जो आहे आपला एक ऑक्सिजन आहे, ज्याने त्या ठिकाणी फुलं जे आहेत ते चांगला तग त्या ठिकाणी धरून ठेवतात झाडावरती, तर ते आपल्याला पुन्हा एकदा 0.5 आहे प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आहे. आणि व्यवस्थित जे आहे पुन्हा एकदा आंब्यावरती आपल्याला त्याची फवारणी घेऊन घ्यायची आहे. आता हे जे नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड जे आहे ते एक प्रकारचं ग्रोथ प्रमोटर आहे आणि ते जे आहे खूप तंतोतंत आपण वापरण्याची गरज आहे, नाहीतर अति तिथे माती. तर त्याचप्रकारे या NaAचा पण गोष्ट होऊ शकते की तुम्ही जर याचं प्रमाण खूप जास्त घेतलं तर फुलं टिकण्याच्या ऐवजी ते पूर्णपणे झाड जे आहे ते फुलगळ देखील होऊ शकते. त्याच्यामुळे तंतोतंत त्या ठिकाणी आपल्याला प्रमाण याचं वापरायचं आहे. उगाच जास्त खर्च करत बसू नका. त्यानंतर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की एकदा फुलं यायला सुरुवात झाली की मोठ्या प्रमाणावरती कीटक येत असतात, त्याच्या त्या वासाने ते आकर्षित होत असतात. त्यामुळे आपल्याला फुलोरा आल्यावरती नंतर पॉलिनेशनसाठी कीटक खूप गरजेचे आहेत. त्यामुळे आपण फ्लावरिंगच्या वेळेस कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक वापरायचं नाही आहे. त्यामुळे आपण जे काही फवारणी आहे, तुम्हाला जर का असं कळतं आहे की आता त्या ठिकाणी कोंब फुटायला फुलोऱ्यासाठी सुरुवात होते, तर त्यावेळेसच एकदा आपण इन्सेक्टिसाईड आणि त्यासोबत बुरशीनाशक अशा दोघांच्याही ज्या आहेत त्या फवारण्या घेऊन घ्यायच्या आहेत. तर इन्सेक्टिसाईडमध्ये तुम्ही क्लोरोपायरिफॉस वापरू शकता किंवा अजून तुम्हाला दुसरे स्वस्त त्याच्यामध्ये जे ऑप्शन्स असतील ते त्या ठिकाणी कीटक जे आलेले आहेत त्यानुसार त्याचा वापर करावा. सल्फर असेल किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड वगैरे असेल तर अशा प्रकारचे बुरशीनाशकं जे आहेत तर ती सर्वसाधारणपणे तुम्ही त्याच्यावरती त्याचा वापर करू शकता. आणि त्याचं एक छान अशी स्प्रेइंग फुलोरा जस्ट सुरू होण्याच्या टप्प्यामध्ये घेऊन घ्या. एकदा फुलं आली की कुठल्याही प्रकारे आपल्याला पुढची इन्सेक्टिसाईड असेल, कुठलंही जहरीले त्या ठिकाणी फवारणी आहे ती घ्यायची टाळणे गरजेचं आहे.
मित्रांनो, तरी देखील जर का फुलं आल्यानंतर जर का खूप मोठ्या प्रमाणावरती जर तुम्हाला असं वाटतं आहे की रस शोषित किडे येत आहेत आणि त्याचा पिकाला जो आहे तो नकारात्मक प्रादुर्भाव त्याचा होऊ शकतो, तर त्यावेळेला काय करायचं आहे, आपण कुठल्याही एक प्रकारची केमिकलची फवारणी तर घेऊ नाही शकत. त्यामुळे आपण काय करायचं, येलो स्टिकी ट्रॅप जे असतात ते त्या ठिकाणी आणायचे आहेत. पिवळे त्या रंगाचे कार्डबोर्ड असतात, त्याच्यावरती कीटक काय होतं, आकर्षित होतात आणि चिपकून त्या ठिकाणी त्यांचा जीव जातो. तर अशा प्रकारचे येलो स्टिकी ट्रॅप्स जे आहेत ते तुम्ही तुमच्या बागेमध्ये त्या ठिकाणी आंबे पिकावरती बागेमध्ये लावू शकतात. त्यामुळे तुमचे जे की सकिंग पेस्ट असतील, जे की रस शोषित किडे आहेत, तर ते त्या ठिकाणी कंट्रोल होताना तुम्हाला दिसून येईल. आणि त्यासोबतच मित्रांनो, तरी देखील तुम्हाला काही फवारणी घ्यायची आहे तर सर्वसाधारणपणे जे आपलं ऑर्गॅनिक जे त्याच्यामध्ये सप्लिमेंट्स आहेत, जसं की आपण नीम ऑइल असेल, तर अशा गोष्टींची आपण फवारणी घेऊ शकतात. एकदा फुलं त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणावरती आपल्याला असे दिसायला लागले की आपण पुन्हा एकदा काय करायचं आहे, आपल्या पिकाला जे आहे पाणी त्या ठिकाणी सुरुवात करायची आहे. पहिल्यांदा त्या ठिकाणी पाणी चालू करा. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा जेव्हा दुसऱ्यांदा तुम्ही पाणी त्या पिकाला देशाल, तर त्यावेळेस आंब्या पिकामध्ये आपण काय करायचं आहे, तर 0,050 जे आहे साधारणपणे 9 ते 10 किलो त्या ठिकाणी घ्यायचं आहे. त्या ठिकाणी त्याला डिझॉल्व करायचं आहे आणि आपले जे काही फर्टिगेशन असेल, म्हणजे ड्रिप इरिगेशन असेल, त्यामधनं आपण ते पिकाला द्यायचं आहे. त्यासोबत तुम्ही 2 ते 3 किलो जे आहे मायक्रो न्यूट्रंट्स पण त्या ठिकाणी ड्रेंचिंग करू शकता. एकदा मित्रांनो, साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला फ्रूट जे आहे ते त्या ठिकाणी सेटिंग होताना दिसेल, छोट्या छोट्या गोट्यांच्या आकाराचं जर का आपल्याला फळ त्या ठिकाणी तयार झालेलं दिसेल, तर त्यावेळेला काय करायचं आहे, 1 ग्राम जे आहे बोरॉन घ्यायचं आहे आणि त्यासोबत पुन्हा एकदा NaA जे 0.5 ml प्रति लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्याची जी आहे फवारणी आपल्याला जी आहे ती घ्यायची आहे. त्यामुळे काय होईल, चांगल्या प्रमाणावरती फ्रूट सेटिंग होईल आणि चांगलं जे आहे तर ते बोरॉनमुळे फर्टिलायझेशन जे आहे फुलाचं होताना आपल्याला दिसून येईल. त्यानंतर साधारणपणे पुन्हा एकदा 15-1 दिवसानंतर फ्रूट साईज जर का आपल्याला अजून त्याची शेवटच्या टप्प्यामध्ये वाढवायची असेल, तर त्यासाठी 05234 जे आपलं वॉटर सॉल्युबल खत आहे, तर ते घ्यायचं आहे आणि फेब्रुवारी-मार्च या महिन्यामध्ये साधारणपणे 10 ते 12 किलो जे आहे ते प्रति एकरी आपल्याला ड्रिपमधून द्यायचं आहे. राहिला प्रश्न मित्रांनो, एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला असा प्रॉब्लेम दिसून येतो की आंब्याचं जे काही वरचं देठ आहे, तर ते आंबा मोठा होतो आणि आंबा आपण पिकवायला एकदा ठेवला की त्याचं जे वरचं देठ आहे त्या ठिकाणी तिथे काळा काळा डाग त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेला दिसतो. आंबा पूर्णपणे आपला काय होतो, खराब होऊन जातो. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे त्याचा आर्थिक लाभ त्या ठिकाणी मिळत नाही. आणि ते कशामुळे होतं, फ्रूट फ्लाय आहे, तर त्याचा अटॅक आपल्याला फळमाशी जे आहे त्याचा होताना दिसत असतो. त्यामुळे आपण काय करायचं, त्यासाठी फेरोमॉन ट्रॅप जे आहे तर ते त्या ठिकाणी इन्स्टॉल करायचे आहेत आपल्या शेतामध्ये शेवटच्या साधारणपणे मार्च-एप्रिलच्या महिन्यामध्ये. तुम्हाला जर सांगायचं झालं तर एकरी ते तुम्हाला साधारणपणे 15 ते 20 सापळे लावण्याची गरज पडेल. तर ते जर तुम्ही लावले तर फ्रूट फ्लायच्या अटॅकपासून आपलं जे पीक आहे त्याचं आपण काय करू शकतो, संरक्षण मोठ्या प्रमाणावरती करू शकतो. तर मित्रांनो, एकंदरीत अशा या आपल्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत यामुळे काय होणार आहे, आपलं शाश्वत असं आंब्याचं उत्पादन आपल्याला चांगल्या प्रमाणावरती मिळणार आहे. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही भूमिपुत्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.